नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथे महाकुंभमेळा भरला होता। मी, प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठाचे पप्पा आम्ही त्या कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी गेलो होतो। खरंच तिथं पाहून मनात आलं की महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, हे काही चुकीचं नाही। ते म्हणजे पूर्ण सत्य आहे की महाराष्ट्र संताची भूमी आहे। म्हणजे इतका मोठा कार्यक्रम होता तो की बस सप्ताह होता। सप्ताहाच्या शेवटी जे काल्याचं कीर्तन असतं, त्या काल्याच्या कीर्तना दिवशी आम्ही तिथं गेलो होतो। प्रतिष्ठाला दाखवायचं होतं की संताची भूमी म्हणजे काय, किंवा महाराष्ट्राला संताची भूमी का म्हटलं जातं। तिथं सर्व जे महान संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात, त्या सर्व संतांच्या पादुका आणल्या होत्या आणि त्या पादुका पूजण्यात आल्या होत्या आणि ते आम्हाला पाहायला जायचं होतं। संतांनी वापरलेल्या ज्या पादुका आहेत त्या खरंच सोहळा म्हणजे म्हणजे आता प्रत्येक गोष्ट आम्हाला शूट करण्यात आलेली नाही, पण ती सोहळा खरंच पाहण्यासारखा होता। म्हणजे इतकं म्हणजे नयनरम्य दैदिप्यमान होता की बस। प्रतिष्ठा आम्ही गेलो होतो तिथं, आम्हाला तिथं मेन पादुकाचं काही दर्शन करता आलं नाही। गर्दी एवढी होती, 1-1.5 किलोमीटरची रांग होती, झिगझॅग टाईपनं लाईन होती, पण खूप मोठी होती। प्रतिष्ठाला काही तेवढ्या गर्दीत नेलं नाही, आम्ही बाहेरच दर्शन घेतलं। हे बघा, प्रत्येकजण बाई किती म्हणजे उत्साह, स्त्रिया ते प्रत्येक बायका उत्साहानं आपली पारंपरिक फुगडी घेर धरत आहेत, पण आपलं पारंपरिक टाळ घेऊन नृत्य करीत आहेत। मी आणि प्रतिष्ठानं सुद्धा ते केलेलं आहे, तिच्या पप्पानं शूट केलं आम्हाला। बघा प्रतिष्ठा पण एक पूर्ण उत्साहात होती, दिवसभर तिनं खेळत होती। असं काही त्रास दिला नाही तिनं की मम्मी घरी चल असं। बघा आता प्रतिष्ठा आणि मी केलं थोडं, प्रतिष्ठा नको नको म्हणायली, करायली पण थोडासा डान्स, असं झालं। तर नृत्य पण म्हणता येणार नाही, डान्स पण म्हणता येणार नाही, पारंपरिक फुगडी किंवा घेर म्हणता येईल याला आता। महिला उत्साहामध्ये बघा फुगडीचे घेर कसे धरत आहेत। प्रतिष्ठाने अगोदर ते फुगडीचे घेर बघितले आणि प्रतिष्ठाला पण फुगडी धरण्याची इच्छा झाली प्रतिष्ठाने, आणि मी पण बघा फुगडीचा घेर धरलाय। बघा प्रतिष्ठा, एवढे माणसाची गर्दी होती की पूर्ण आम्हाला शूटच करता आलेलं नाही। पूर्ण कोण ना कोण आडवं, कोण जातच होतं। पण आता इथं कुणालाच काही म्हणता येत नसते, प्रत्येक जणाला म्हणजे तेवढाच हक्क आहे त्याच्यामध्ये फिरण्याचा। ते कोण म्हणावं कुणाला तसंच शूट केलं आहे आम्ही। बघा प्रतिष्ठाला पण धरायची होती फुगडी, पण तिला फुगडी धरली की पळायली। तिला फुगडीला कसं म्हणजे पायर स्टेपिंग करतात ते माहीतच नव्हतं तिला, ते हीच करायली, तेव्हा कशी पळायली होती प्रतिष्ठा। मला तर प्रतिष्ठाची फुगडी बघूनच म्हणजे एवढं हसू येत होतं। बघा बायकांचा आता म्हणजे उत्साह किती आहे बघा। आता त्याने डान्स पण सुरू केलेला आहे, आता याला डान्सच म्हणावं लागेल। हा काही घेर किंवा पारंपरिक नृत्य नाही, हा डान्स आहे। बघा बघा कसा महिलांचा डान्स चालू आहे। काय तिथं वयाचं ते काहीच भान नव्हतं, एकदम म्हणजे वयस्कर माणसं, स्त्रियासुद्धा म्हणजे इतक्या उत्साहानं म्हणजे पूर्ण न्हावून निघाल्या होत्या। एवढा त्यांचा उत्साह होता की बस। बघा फुगडीचे घेर ते किती धरलेले आहेत। आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा उत्साह आवरता आलेला नाही, त्यांनी सुद्धा फुगडीचा आणि घेराचा आनंद घेतलेला आहे।
प्रतिष्ठाला आणि मला आता भूक लागली होती म्हणून प्रतिष्ठा आणि मी म्हणलो आता काही का असं आता जेवायला जायचं आहे. इथं पण पूर्ण महाराष्ट्रामधून पोळ्यांचं म्हणजे पहिल्यांदा काल्याच्या कीर्तनाला पोळ्याचं जेवण असणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पोळ्या मागवण्यात आल्या होत्या म्हणजे त्यांना आम्ही ऐकण्यानुसार जवळजवळ 12 लाख पोळ्या आल्या होत्या. पुढे किती आल्या होत्या म्हणजे प्रथमच्या गंध रुद्राक्षाच्या माळा सगळे असे दुकानं आले होते. पिंडी आल्या होत्या, विठ्ठल रखुमाईची मूर्ती सगळं चालू ॲम्ब्युलन्स सुद्धा होतं. कुणी जर का अचानक जर कुणाला काय झालं आजारी पडलं चक्कर त्याच्यासाठी दवाखान्याची प्रथम उपचाराची सुविधा करण्यात आली होती. प्रतिष्ठा आणि मी चाललोय आता जेवायला. प्रतिष्ठाला विचार भूक लागली का? राजकन खायचं का? आम्ही जेवायला जायलो होतो पण तेवढ्यात प्रतिष्ठाला कुल्फीचे एक गाडा दिसला. मग प्रतिष्ठाला आता ती कुल्फी खाण्याची इच्छा झाली. कुल्फी घ्यायचीच म्हणून बसलेली. आता थंडीचं पुन्हा उन्हात आम्ही गाडीवर गेलेलो पण आता तिला एकदा खायचं म्हणलं की खायचं. प्रतिष्ठा घेतली का? जेवायला पुढे जायचं. तिचा मूड फ्रेश झाला कुल्फी घेतल्याने. चला आता चला तिचा मूड फ्रेश झालाय. चला पण आता सावलीकडे चला. आता आम्ही तिथं पोहोचलो जिथं जेवणाची सुविधा केलेली आहे. खूप मोठं म्हणजे मंडप मांडण्यात आलेला होता तिथं जेवण्यासाठी. एका वेळेस 1000-2000 माणसं बसतील असा मंडप होता. तर आम्ही जागा शोधत आहोत नेमकं कुठं बसायचं. पूर्ण म्हणजे असं नव्हतं की महिलांना घेतलं का? पैसे घ्यायचे का? कसंही बसायचं आणि बहुतेक ते स्वतःच वाढायचं प्रसाद हॉटेलचं प्रसाद हॉटेल एवढं ऊन होतं एवढं 2-3चा टाईम जेवण झालं टाकू नका खाली. प्रसाद प्रतिष्ठान प्रसाद थंड पाणी असं थोडं काय तळलेलं पाण्याची सोय पिण्याची होती पण आम्हाला इतक्या उशिरा कळलं की पिण्याची पाण्याची सोय आहे म्हणून की बस पूर्ण जेवण झाल्यानंतर दिवस संपत आल्यानंतर कळलं की पाण्याची सुविधा आहे म्हणून तिथं. प्रतिष्ठाला नको म्हणलं होतं पाणी प्यायचं तिला आणलेलं होतं पण थोडं तिनं हातपाय धुवलेत आणि थोडंसं पिलं तिनं पाणी. चला प्रतिष्ठा आणि मी आता चाललोय कृषी प्रदर्शनाकडे. श्री ज्ञानोबा राय भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे. आज शेवटचा दिवस होता कृषी प्रदर्शनाचा. जाऊन बघायला होता. ही मात्र माझा पहिलाच अनुभव आहे. नेमकं या प्रदर्शनामध्ये काय असतं ते बघायचं आहे. प्रतिष्ठाला पण दाखवायचं आहे. त्याच्यातल्या काही गोष्टी प्रतिष्ठाला कळतील किंवा काही गोष्टी तिला कळायच्या नाहीत. बघूया कृषी प्रदर्शन कसं होतं ते. ही गाडी बघा. चार्जिंग वरच्या गाडी काही कसलं किती मॉडर्न काय नाही टिकरी नाही. बसा चालू करा.
कोणची आवडली ती आवडली कलर कलर म्हणलं हे चांगले ऍक्टिव्ह असेल दिलंय ह्याला हा होय कुठे मिशन आहे पैकी 50-50 काय असतं का त्यासाठी वापरतो ते कुठे मिशन ही मोठाली आहे पलीकडली आहे का हा ही फवारणी यंत्र आहे पाठीला अडकवायचं पाठीला नाही असं ढकलायचं ते काय हँडल खाली चाक नाहीत का तिथं आणि वरून नळ्या फवारायच्या पेरटीच आहे आहे का बघा ज्वारी बाजरी मका सोयाबीन हरभरा भुईमुग तसेच खत पेरणी हे खालचं पेरणीचं आणि ती फवारायचं आहे हा आहे का प्रतिष्ठाला ट्रॅक्टर्स बघून तिला एवढी इच्छा झाली ट्रॅक्टर्समध्ये बसण्याची की तिनं छोट्या ट्रॅक्टरमध्ये बसण्याऐवजी मोठ्या ट्रॅक्टरमध्ये बसायचं ठरवलं आणि बसली पण तिनं खूप एन्जॉय केलं त्या ट्रॅक्टरमध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे चारी बाजूच्या पोझिशन आम्ही तिचे फोटोज काढलेत नाही तर आगामी तिनं बसली पण आणि एन्जॉय पण केलं ट्रॅक्टरमध्ये पळेल पळेल पुढे हां चालू करायचं का चालू करायचं का गुचडीचं आहे का हा पण का तुम्हाला म्हणते की जोर दिसायला आहे गुचडा पीस आहे कशाचं हो तेच आहे गुचडा पीस आहे शिळी भेटली किंमत किती आहे कितीला काय ऑफर पण या खाली चला या ती मोठा असते चल खाली चल लवकर हो बरं तेवढे भरले का भरून झाली भाडं किती होतं तुम्हाला पाणी पडलं काही होत
कृषी प्रदर्शन आमचं बघून झालं आणि पूर्ण आमचा सोहळा पण बघून झालेला आहे. आता आम्ही चाललो घरी. थँक्यू, धन्यवाद.